धक्कादायक माहिती आता समोर येताना दिसतेय। पेपर फुटीचे हे नेटवर्क मराठवाड्याच्या ग्रामीण भागात पोहोचल्याचं आता लपून राहिलेलं नाही। जिल्हा परिषदेचे काही शिक्षक या नेटवर्क मध्ये सब एजंट म्हणून काम करत होते। अत्यंत गोपनीय माहिती हे नेटवर्क चालवलं जात होतं, पण आता त्यांचे सगळे कारनामे उघड झालेले आहेत। नीट पेपर फुटी प्रकरणाचे धागेदोरे मराठवाड्यात पोहोचल्यानं एकच खळबळ उडाली आहे। जिल्हा परिषदेच्या शाळेतील शिक्षकांचा या प्रकरणातला सहभाग आता उघड झालाय। लातूर जिल्ह्यात प्राथमिक शिक्षक असलेल्या संजय जाधव आणि जलील पठाण यांनी मराठवाड्यात नीट पेपर फुटीचं नेटवर्क तयार केलं होतं। धक्कादायक बाब म्हणजे या शिक्षक दुकलीनं मराठवाड्यातल्या विविध जिल्ह्यात सब एजंट नेमले। श्रीमंत कुटुंबातल्या विद्यार्थ्यांना गळाला लावण्याची जबाबदारी त्या सब एजंटवर होती। सब एजंटनं विद्यार्थी हिरून आणल्यानंतर जलील पठाण त्या विद्यार्थ्यांचं परीक्षा हॉल तिकीट घेऊन संजय जाधवांकडे पाठवायचा। तसंच विद्यार्थ्यांकडून 50,000 रुपये ॲडव्हान्स घेतलं जायचं। ते 50,000 रुपये सब एजंटला मोबदला म्हणून दिले जायचे। नीट पेपरच्या बदल्यात विद्यार्थ्याकडून प्रत्येकी 5 लाख रुपये दिले जात होते। त्यापैकी 25% म्हणजे 1.25 लाख रुपये जाधव आणि पठाण आपल्याकडे ठेवायचे। उर्वरित 3,75,000 रुपये इरण्णा कोंडलवारकडे देत होते। त्यानंतर इरण्णा आपला हिस्सा ठेवून बाकीची रक्कम दिल्लीतल्या गंगाधर मुंडेकडे पाठवायचा। नीट प्रकरणातील आरोपी संजय तुकाराम जाधव यांना मुख्य न्यायाधीश लातूर यांच्या समोर हजर केले असता पोलिसांतर्फे त्यांना 10 दिवसांचा PCR मागण्यात आला होता, परंतु माननीय न्यायालयाने आज माझा युक्तिवाद ग्राह्य धरून आरोपी संजय तुकाराम जाधव यांना 6 दिवसाचा PCR दिलेला आहे। पोलिसांनी इरण्णा कोंडलवार याच्या घरातून 6 मोबाईल फोन जप्त केले। त्यात जलील पठाणचे 3, जाधवचे 2 तर कोंडलवार यांचा 1 मोबाईल आहे। तसंच पोलिसांनी या तिघांचं बँक पासबुकही जप्त केलंय। आरोपींनी पेपरफुटीसाठी सांकेतिक भाषेचा वापर केल्याचं मोबाईल फोनच्या तपासणीत आढळून आलं। त्यामुळे तो डेटा फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवण्यात आलाय। या आरोपींनी केवळ नीटचा पेपर फोडलाय असं नाही, तर सरकारी नोकर भरतीचे पेपर फोडल्याचंही तपासात समोर आलंय। लातूर नंतर धाराशिव आणि नांदेड नंतर आता नीट पेपर फुटीचे प्रकरण कनेक्शन जे आहे ते बीड पर्यंत सुद्धा पोहोचण्याची चिन्ह दिसत आहेत। त्यासोबतच जर पाहायला गेलं तर या गंगाधर मुंडेने फक्त नीटचेच पेपर फोडलेले नाहीत किंवा नीटच्या पेपरमध्येच त्याचं नाव नाहीये, तर अनेक नोकर भरती जेवढ्या नोकर भरती झालेल्या आहेत त्या नोकर भरत्यांमध्ये देखील या गंगाधर मुंडेचा सहभाग असल्याचा संशय पोलिसांना आहे। नीट पेपर फुटी प्रकरणी संजय जाधव, जलील पठाण, इरण्णा कोंडलवार आणि गंगाधर मुंडे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। तसंच जाधव आणि पठाण यांना या रॅकेटमध्ये मदत करणाऱ्यांना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतलंय। त्यामुळे आतापर्यंत या प्रकरणात एकूण 6 जणांचा संबंध उघड झालाय। नितीन बनसोडे, न्यूज 18 लोकमत, लातूर।